नमस्कार मैत्रिणींनो, आज मी दाखवणार आहे मैदा केकची रेसिपी। यासाठी लागणारे साहित्य व प्रमाण: 1.5 वाटी मैदा, 3 पाव वाटी साखर, 1 वाटी दूध, अर्धी वाटी तेल किंवा तूप, 2-3 चमचे टूटी फ्रूटी, 1.5 छोटा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, 1 छोटा चमचा लिंबूचा रस, 4 ते 5 थेंब बटरस्कॉच इसेन्स। चला तर मग बनवूया मैदा केक रेसिपी। प्रथम आपण टूटी फ्रूटी घेऊन त्यात 2 चमचे मैदा टाकून त्याला मैद्याचं कोटिंग करून घ्यावे। नंतर केक टीन घेऊन त्याला तूप लावून घ्यावे व मैदा स्प्रिंकल करून स्प्रेड करून घ्यावे, जेणेकरून केक काढताना तो सहज निघेल। नंतर गॅस चालू करून त्यात कढई ठेवावी व त्यात स्टँड ठेवून कढई 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यावी। एका पातेल्यात अर्धी वाटी तूप घेऊन 3/4 वाटी पिठी साखर टाकावी व ते मिश्रण व्हिस्करने चांगले फेटून घ्यावे। नंतर त्यात अर्धी वाटी दूध टाकून ते मिश्रण आणखी फेटून घ्यावे। आता त्यात 4-5 थेंब बटरस्कॉच इसेन्स टाकून घ्यावे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही इसेन्स वापरू शकता। आता दुसरीकडे आपण यात ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूया। त्यासाठी आपण 1 वाटी आणि अर्धा वाटी मैदा, 1.5 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 1 पाव चमचा बेकिंग सोडा टाकू। हे सगळे साहित्य आपण चाळून घेऊ। हे सगळे साहित्य यासाठी चाळून घ्यावे की मैदा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चांगले मिक्स होईल। नंतर चाळलेले मिश्रण त्यात टाकावे। आता आपण हे एका दिशेने आणि हळूहळू फेटून घेऊया। हे मिश्रण आपण यासाठी हळूहळू फेटून घेऊ कारण त्याच्यात लम्प सोडणार नाही व केक स्मूथ बनेल। जर तुम्हाला बॅटर थिक वाटत असेल तर तुम्ही आणखी दूध टाकू शकता। आता याच्यात 1 छोटा चमचा लिंबाचा रस टाकावा। आता तुम्ही पाहू शकता की याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे। आता त्यात मैद्याचं कोटिंग केलेले टूटी फ्रूटी टाकावे। थोडे टूटी फ्रूटी बॅटरवर टाकायसाठी बाजूला ठेवावे। आता आपण बॅटर केक टीन मध्ये टाकून घेऊया। आता आपण केक टीनला थोडा टॅप करून घेऊया जेणेकरून त्यामध्ये एअर बबल्स राहणार नाही। आता आपण केकवर राहिलेले टूटी फ्रूटी टाकून घेऊया। आता आपण केक टीनला प्रीहीटेड कढईमध्ये लो फ्लेमवर 30 मिनिटे ते 40 मिनिटांसाठी बेक करण्यासाठी ठेवूया। आता 30 मिनिटांनंतर आपण टूथपिकने केकला चेक करूया की केक शिजला आहे का। जर केक शिजला असेल तर टूथपिक कोरडी येणार व टूथपिकला बॅटर लागलेलं असेल तर समजा की केक शिजायचा आहे। तुम्ही पाहू शकता हा केक झालेला आहे। आता आपण केक टीन काढून त्याला थंड होण्यासाठी ठेवूया आणि त्याच्यावर कापड ठेवून त्याला झाकूया। आता केक थंड झाल्यानंतर चाकूने आजूबाजूला मोकळं करून घेऊया आणि प्लेट ठेवून त्याला उलट करून तो काढून घेऊया। हे पहा, आपला केक तयार झालेला आहे। अगदी बेकरीसारखा मऊ केक तयार झाला आहे। हा केक घरगुती साहित्यातून व स्वादिष्ट आणि मऊ केक तयार झाला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आणखी एका रेसिपीसह। बाय।